GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। तडीपारीच्या नोटिसांनी शेतकरी चळवळ थांबणार नाही। रविकांत तुपकरांचा आमदार तानाजीराव मुटकुळेंना थेट इशारा। हिंगोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत क्रांतिकारी शेतकरी तडीपारीच्या नोटिसांनी शेतकरी चळवळ थांबणार नाही। रविकांत तुपकरांचा आमदार यांना थेट इशारा। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। हिंगोली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सत्ताधारी भाजप प्रशासन आणि स्थानिक आमदारांवर जोरदार निशाणा साधलाय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करणं हा लोकशाहीच्या अधिकारावर घाला आहे असा आरोप केला। गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे यांना मिळणारे जनसमर्थन पाहून भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा दावा करत पोलीस आणि महसूल प्रशासनावर दबाव टाकून कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप तुपकर यांनी केला आहे। तडीपारीच्या नोटिसांनी चळवळ थांबणार नाही, शेतकरी एकत्र आले तर खुर्च्या उलथवू असा थेट इशारा त्यांनी दिलाय। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली आहे। प्रशासनाने राजकीय दबावाखाली काम करू नये, अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। दरम्यान तुपकर यांनी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील कथित त्रुटींवरही सरकारला धारेवर धरले। 2 लाख रुपयांच्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनांऐवजी OTS योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कर्ज आणि सिबिल स्कोअरवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वाढवून 2 लाख रुपये करण्यात यावे अशी मागणीही तुपकर यांनी केली आहे। सोबतच राज्यातील बोगस बियाणे, औषध आणि खतांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात राज्यव्यापी शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। हे गुन्हे चोरी, दरोडा, बलात्काराचे गुन्हे नाहीत, मर्डर, हाफ मर्डरचे गुन्हे दाखल नाहीत। यांच्यावर दाखल असलेले जे गुन्हे आहेत ते शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात लोकशाही मार्गाने दाखल केलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत। आणि गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे या व्यक्तींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाराष्ट्राचं पाठबळ आहे आणि जनसमर्थन मोठ्या प्रमाणात मिळते। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून तानाजीरावने पोलीस विभागाला प्रेशर केलं, महसूल विभागाला प्रेशर केलं आणि त्यांनाही तडीपारीची नोटीस दिलेली आहे। या देशामध्ये आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? चळवळ करणं म्हणजे गुन्हा आहे का? अरे आंदोलन करणं आमचा अधिकार आहे। तडीपारी कुणाची काढत असतात की ज्या व्यक्तीची दहशत आहे, ज्याला सामान्य जनता घाबरते, तो माणूस घराच्या बाहेर निघला की लोक घराच्या आत पळतात। एवढी दहशत असणारा, गुंडागर्दी करणाऱ्या माणसाची तडीपारी काढत असतात। परत